मॅम मला आता असं वाटतं की माझ्या बहिणीमध्ये आणि माझ्यामध्ये काहीच सिमिलॅरिटी नाही. सगळं ऑपोजिशन आहे. तिचं म्हणजे सगळंच वेगळं तिचे आहे. हम्म. केस असो किंवा चेहरा असो, ऑल स्वभाव, विचार सर्व सर्व वेगळे. एकदमच वेगळं आहे. बरं, गुड इव्हनिंग तेजस सांगा. टीचर. गुड इव्हनिंग, टीचर हरिओम. आवाज बोला. आवाज सारखा आहे. व्हॉइस आवाज सारखा आहे. ओ ग्रेट ग्रेट. आणि वेगळं काय? उंची चेहरा वेगळा आहे मॅम. चेहरा वेगळा आहे. बरं, अदिती सांगा. टीचर, माझ्यात आणि माझ्या भावामध्ये फक्त आमचा स्वभाव सेम आहे, बाकी ऑल डिफरंट. स्वभाव ओके, आणि कलर बस, बाकी ऑल डिफरंट. बाकी सगळं वेगळं आहे. मॅम, दादा बोला. मी माझ्या भावाचा स्वभाव आणि माझा स्वभाव खूप वेगळा आहे हम्म, आणि त्याची उंची माझी उंची सेम आहे. हम्म. त्याची उंची तुझी उंची सेम आहे. किती तुमच्यामध्ये हो. वयात किती अंतर आहे? 2-3 वर्षाचा. तो तुझ्यापेक्षा छोटा आहे? नाही, मोठा आहे. बरं, ठीक हा. आहे. हाईट बऱ्यापैकी सेम आहे तुमची. बरं, अच्छा, ओके. नयन पाटील. मॅम, माझ्या बहिणीमध्ये आणि माझ्यामध्ये म्हणजे फरक टीचर माझ्यासारखं काहीच नाही, म्हणजे वेगळी आहे ती, पुरी वेगळी आहे माझी. सगळंच माझ्यासारखी वेगळं आहे आहे. असं वाटतं. हा, स्वभाव पण तिचा माझी वेगळा आहे. बहीण पण अपोजिट आहे. फक्त फक्त ती माझी उंची तिच्यापेक्षा माझी उंची मोठी आहे, कारण आणि ती माझ्यापेक्षा 1 वर्षाने मोठी आहे ना. ओके ती ओके तिच्यापेक्षा थोडा उंच आहे. ओके. एवढं. हरिओम. बरोबर, हरिओम सांगा, काय सेम आहे काय डिफरंट आहे? टीचर, मला एक लहान भाऊ आहे. तो आहे हम्म, तो लय इतरा तर मॅडम. हम्म, आणि कोण मोठा माणूस असला तो त्याला काय माय बोलून बसतो. आणि त्याची हम्म. हाईट आणि माझी हाईट मध्ये फरक आहे 1 बिल्लाचा. आणि बरं त्याचा आवाज आणि माझा आवाज वेगळा आहे. बरं, म्हणजे सगळंच सगळंच वेगळं आहे, काहीच सेम नाहीये, काहीच सेम नाहीये तुमच्यामध्ये. बरं, रागिणी सांगा. टीचर, आमचं पण पूर्ण अपोजिट आहे. बरं, अजून कोणाला काही सांगायचंय? कारण मला सांगायचंय आता. माझ्या आणि माझ्या भावामध्ये खूप साऱ्या गोष्टी सेम आहेत आणि खूप साऱ्या गोष्टी डिफरंट आहेत. मी जेव्हा लहान होते, म्हणजे आम्ही दोघेही जेव्हा लहान होतो, तो माझ्यापेक्षा 2 वर्ष लहान आहे. पण केव्हाही आमच्या घरी कोणीही लोक आले ना, तर त्यांना असं वाटायचं की तो माझा दादा आहे. जनरली भाऊ हे जरा उंच असतात, तर तो पण त्याच कॅटेगरीमध्ये जरा उंच होता. माझ्यापेक्षा लहान जरी होता, म्हणजे 8वी-9वीत गेला तर तो माझ्यापेक्षा थोडा उंच झाला होता. आणि दुसरं म्हणजे तो थोडा जरा असा गेम बिम खेळून जरा असा जरा होता बॉडी बिल्डिंग. आणि मी काय बारीक होते आणि काय हाफ पॅन्ट हाफ शर्ट घालून फिरायचं, त्याच्यामुळे त्याची लहान बहीण असं वाटायचं. पण ऍक्च्युली उलट होतं. घरामध्ये दादागिरी पण माझी होती, त्याला त्रास पण माझ्यामुळे व्हायचा आणि बाहेर आलेल्या लोकांसमोर त्याला मला काही बोलता यायचं नाही, कारण की तो मोठा आहे आणि मी लहान आहे असं असं वाटायचं. पण ह्याच्या पलीकडे त्याचे आणि माझे विचार सेम आहेत. काही त्याची आणि माझी तत्व सेम आहेत, म्हणजे त्या गोष्टीमध्ये आम्ही कधीच कॉम्प्रोमाइज करणार नाही, अशा गोष्टी सेम आहेत. आमच्या दोघांकडे बघून आम्हाला नाही कळत की आम्ही सेम वाटतो, पण लोक आमच्याकडे बघून सांगतात की तुम्ही दोघांना सख्खे बहीण भाऊ दिसता. म्हणजे हा विजिबल फरक आहे सिमिलॅरिटीमध्ये. डिफरन्सेसमध्ये तो जरा ना कुठलीही गोष्ट हरवून टाकेल, म्हणजे असं तो सोशल वर्क मध्ये जास्त असल्यामुळे, एकाच वेळेला खूप गोष्टी करत असल्यामुळे कुठे कधी काय करून ठेवतो हे त्याच्याही लक्षात राहत नाही. त्या बाबतीमध्ये मी खूप सिस्टमॅटिक आहे. माझी एवढीशी पेन्सिल जरी हरवली तरी पण मी सगळ्या वर्गात शोधून काढायचे आणि त्याच्या वस्तू लोकांना दान करून टाकायचं आणि आम्ही घरी शोधत राहायचो की काय आहे. सो हा आमच्या स्वभावातला मेन फरक आहे. शिस्तीच्या बाबतीत मी जरा कडक आहे, तो कॅज्युअल आहे. त्याच्याशी छोटी मुलं अजूनही मस्ती करून त्याला मारू शकतात. माझ्यासमोर मोठी माणसे बोलताना 10 वेळा विचार करतात की हिला लागेल काही, रागवेल काही, आपल्यालाच उलट बोलेल का. त्याच्या बाबतीत तसं नाही. त्याच्याशी लहान मुलं पण एक कप्पू असं म्हणून त्याला आवाज देतात आणि माझ्याशी असं बोलायची हिंमत सहसा कोणी करत नाही. हा आमच्या दोघांमधला फरक आहे. पण सांगायचा मुद्दा असा, हे आपण का बोलतोय? काल आपण स्वतःच्याच आणि स्वतःच्या आईबाबांचा अभ्यास केला. आपण आपल्या आईबाबांसारखे दिसतो तरी पण आपण वेगळे दिसतो. आपल्याच आईबाबांचे आपण आणि आपला भाऊ किंवा बहीण सेम होत. आपण सेम पॅरेंट्सची 2 मुलं आहोत, बरोबर? तरी पण आपल्यामध्ये कुठलीच गोष्ट 100% सेम नाहीये. वी आर डिफरंट, स्टील वी आर सेम.
म्हणजे काहीतरी आपल्याकडे त्यांच्याकडनं आलंय, ज्याच्यामधनं हे कळतं, लोकांना बघून कळतं, हा हे तर भाऊ बहीण आहेत. फार क्वचित असं होतं की लोकांना असं बघून कळत नाही, म्हणजे फिजिकल फीचर्स वरून कळत नाही, पण आवाजावरनं असेल किंवा सवयींवरनं असेल, काही काही गोष्टी एकदम सिमिलर असतात की हा भाऊ आणि तो भाऊ सेम टू सेम तसंच वागतात. सो त्याच्यावरून कळतं की हा याचा भाऊ असू शकतो. सो ह्या कॅरेक्टरिस्टिक्स असतात ज्या आपल्याला आपल्या हेरिडिटीकडनं येतात आणि अननोइंगली त्या आपण करतो. ठीक आहे, आता टॉपिक कडे जाऊया. आपण ऑलरेडी काल त्याचा एक भाग पाहिला होता, थोडीशी चर्चा केली ना की आपण जरा टॉपिक मध्ये घुसतो. हा टॉपिकच तसा आहे, करणार काय आपण. सो वी विल एन्जॉय दिस टॉपिक, कारण हा हेरिडिटी आणि तर व्हेरिएशन. मग पहिला काय झालं ते मी सांगू का? मागच्या पार्ट मध्ये काय जे झालं ते मी सांगू का? पुरं टोटल. सांगायचंय का तुला? फक्त थोडक्यात सांग. मॅम मॅम मी ना तर फक्त टॉपिक सांगू का? हे टॉपिक हो, येतात. टॉपिक सांग. आपण पहिले 16वा चॅप्टर सुरू करायला होता, हेरिडिटी अँड व्हेरिएशन. त्याचा मराठी अर्थ अनुवंशिकता आणि परिवर्तन. शाबाश. आपण सुरू करायला होता जेनेटिक अँड हेरिडिटी. त्याच्यानंतर आपण क्रोमोझोम बघितलं होतं. त्याच्यामध्ये 3 टाईप होते आणि टाईप ऑफ क्रोमोझोम याच्यामध्ये पण 3 टाईप होते. डीएनए बघितलं होतं, डायऑक्साइड न्यूक्लियस ऍसिड, त्याच्यामध्ये पण 3 टाईप बघितले होते. आणि चेंज बघितलं होतं. आणि आरएनए रायबो न्यूक्लियस ऍसिड इथपर्यंत बघितलं होतं. बरोबर. त्याने जे सगळं सांगितलं होतं हेच आहे बघा. हेरिडिटी आणि व्हेरिएशन आपण बघितलं होतं. मग आपण आपल्याच फॅमिलीमध्ये कसे हेरिडिटी आणि व्हेरिएशन येतात ते बघितलं होतं. मग क्रोमोझोम्स म्हणजे काय, क्रोमोझोम्स म्हणजे काय हे पण आपण बघितलं होतं. क्रोमोझोम्सचे प्रकार बघितले होते आपण, मिटोसेंट्रिक, सबमेटासेंट्रिक, मेटासेंट्रिक, सबमेटासेंट्रिक, टिलोसेंट्रिक आणि चौथं होतं ते होतं ऍक्रोसेंट्रिक, म्हणजे जे शेप. बोला, कोणी हँड रेज केलाय का? मॅम एकदा क्रोमोझोम समजून सांगा ना पुन्हा. ओके, क्रोमोझोम्स म्हणजे काय हे चित्र आहे. क्रोमोझोम्स म्हणजे काय, ऐका. तुम्ही स्पायरल बेंडिंगची वही बघितली का कधी? म्हणजे वही असे त्याला असे स्पायरल असे स्प्रिंग असं गोल गोल असतं. आपल्या पेनामध्ये पण स्प्रिंग असतं. पेनामध्ये पण ते आपण टुकटुक करतो तेव्हा त्याच्यामध्ये एक स्प्रिंग असतं. ते स्प्रिंग कसं गोल असतं, बरोबर? तसेच 2 गोल एकमेकांमध्ये अडकले असतील तर कसं स्ट्रक्चर दिसेल? तो असतो डीएनए. 2 एकमेकांमध्ये अडकलेले असतील तर तो असतो डीएनए. एकच त्यातली स्प्रिंग तुम्ही खेचून काढली तर कशी दिसेल? ती असते क्रोमोझोम. आता त्याच्यात काय असतं बघा, सोप्या शब्दात तुम्हाला आधी मी सगळं इन जनरल सांगते, ऐका. आपलं जे न्यूक्लियस असतं ना, त्या न्यूक्लियसच्या मध्ये पण काहीतरी सेंट्रल पार्ट असतो आणि आजूबाजूला त्याच्या न्यूक्लिओझोम, जसं आपल्या सेलमध्ये सायटोप्लाझम असतं तसं त्याच्यामध्ये न्यूक्लिओप्लाझम असतं. न्यूक्लियसच मटेरियल थोडंसं पसरलेलं. त्याच्यामध्ये हे क्रोमॅटिड फायबर्स असतात. क्रोमॅटिड फायबर्स म्हणजे धागे असतात, धागे. ज्या वेळेला ते कंडेन्स होतात तेव्हा त्याचे बनतात क्रोमोझोम्स. बघा, हा एक धागा असा गोल 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 गुंडाळत तुम्ही असं श्रिंक करत बांधत गेलात ना, तर त्याची रचना अशी बांधलेल्या धाग्यासारखी होते. हा एक धागा म्हणजे हा एक डीएनएचा स्ट्रँड आहे. स्ट्रँड म्हणजे धागा, ठीक आहे. आणि त्या एका धाग्यावरती अनेक असे चिटकवून ठेवलेले आहेत, त्याला म्हणतात जीन्स. आता हे कसं दिसतं बघा, तुम्हाला मी काल पण सांगितलं होतं, तुमचं फ्रेंडशिप बँडचा तो असं पट्टी असते की नाही, अशी पट्टी समजा तुम्ही घेतली, त्याचे छोटे ते आरसे असतात किंवा गहू चिटकवा, तांदूळ चिटकवा, तुम्हाला काय वाटतं ते चिटकवा, करून बघा तुम्ही. अशी जी रचना बनेल, एका पूर्ण पट्टीवरती छोटे काहीतरी चिटकवले, तुम्ही कंटिन्युअस चिटकवत गेलात प्रत्येक गोष्टीला, आणि अशी लांब तुमची आता जी लेस तयार झालेली आहे वस्तू चिटकवलेली, ते असणार तुमचा एक स्ट्रँड. ठीक आहे, डीएनएचा एक स्ट्रँड, त्याच्यामध्ये त्या स्ट्रँड वरती आहेत छोटे जीन्स. आता एवढा मोठा दोरा कुठे ठेवणार? तुम्ही त्याची गुंडाळी करून ठेवता, बरोबर? कधी पण बघा, एवढ्या मोठ्या लांबच्या लांब वस्तूला आपण असं घेऊन फिरतो का कुठे? त्याला आपण गुंडाळून ठेवतो. साधा दोरा सुद्धा, कुठलाही दोरा बघा, अरे
बाहेरचं जाऊ द्या, आपण जेव्हा सामान विकत आणतो तर त्या सामानाला बांधलेला दोरा असतो, तो फेकून देण्याच्या ऐवजी चांगला मोठा दोरा जर मिळाला ना, आपण त्याची गुंडाळी करून लगेच ठेवून देतो. का बरं? एवढा मोठा, जागा व्यापतो, अडकतो, तुटतो फुटतो असं होऊ नये, डॅमेज होऊ नये, वापरता यावा, लगेच त्याला गुंडाळतो आपण. सेम गोष्ट नेचरमध्ये होते आपल्या न्यूक्लियसमध्ये. समजलं? एक समजा ही पट्टी आहे, जसं मी तुम्हाला म्हटलं लेस, त्याच्यावरती चिटकवलेले शेंगदाणे, फुटाणे, काय तुम्हाला घ्यायचे ते घ्या, काचा घ्या डेकोरेशन करायचं असेल तर. तुम्ही जे बनवाल तो बनला तुमचा एक डीएनएचा स्ट्रँड. जे चिटकवलेत ते आहे तुमचे जीन्स. जीन्स काय असतात? जीन्स त्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत जे तुमचे ट्रेट ठरवतात. ट्रेट म्हणजे तुमच्या प्रॉपर्टीज, तुमचा रंग, तुमची उंची, तुमच्या दातांची रचना, तुमच्यामध्ये काही जेनेटिक प्रॉब्लेम्स असतील तर ते, ह्या सगळ्या गोष्टी जे लोक ठरवतात ते आहेत आपले जीन्स. जीन्स म्हणजे आपण जे चिटकवलंय ना लेसवरती ते. आणि लेस म्हणजे काय आहे? तो धागा. ठीक आहे. आणि तो धागा कसला बनला असतो? डीएनए, डीऑक्सिरायबोज न्यूक्लिक ऍसिड. हे सगळं आपण एक आता स्ट्रक्चर बघणार आहे. डीएनएचं स्ट्रक्चर कसं आहे आपल्याला ऑलरेडी आहे आता, सो दॅट वी विल सी. समजलं? आता आपल्याला कळलं की आपल्या क्रोमोझोम ची अशी एक जनरल रचना असते. Chromosomes are the elements present in the nucleus of all living cells and they carry the hereditary characteristics. Heredity म्हणजे अनुवंशिकता. त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स, त्याचे काहीतरी मुद्दे त्याच्यामध्ये सेव्ह झालेले आहेत, बरोबर? ते जे घेऊन जाणारे पुढे ते आहेत आपले क्रोमोझोम्स. इट इज मेनली कंपोज्ड ऑफ न्यूक्लिओलाय अँड प्रोटीन्स. प्रोटीन्स कोणते असतात? नायट्रोजन बेसेस असतात. आणि न्यूक्लिओलाय म्हणजे डीऑक्सिरायबो न्यूक्लिक ऍसिड. नावातच आहे. इट इज मेड अप ऑफ न्यूक्लियस. त्याचे काही काही न्यूक्लियस असतात आणि त्याला प्रोटीन्स चिटकलेले असतात, अशी त्याची रचना असते. क्रोमोझोम्स आर क्लिअरली विजिबल अंडर अ मायक्रोस्कोप ड्युरिंग सेल डिव्हिजन. बरं, हे आपण काल बोललो होतो. नुसत्या डोळ्यांनी सेल बघणं कठीण आहे आणि त्याच्यामधली न्यूक्लियस शोधून त्याच्यामधले क्रोमोझोम बघणं कठीण आहे. पण सेल डिव्हिजनच्या वेळेला सेल्स थोडे मोठे झालेले असतात, फुटत असतात, त्याच्यात चेंजेस होत असतात, जागा बदलत असतात आणि सगळ्या प्रकारचे क्रोमोझोम्स चे टाइप्स आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात जेव्हा सेल डिव्हिजन होतं. तर तुम्ही ह्याचा युट्यूबवर व्हिडिओ बघा, मी शोधते तुम्हाला पाठवते. ओनियनचे जे काही सेल्स असतात, हा प्रयोग आम्ही केला होता कॉलेजमध्ये. खूप मस्त प्रयोग आहे, तुम्हाला सांगते मी. आपण कांद्याची मुळं असतात बघा, ती पांढरे पांढरे छोटे छोटे, कांद्याचं डोकं असतं जे आपण कट करतो, त्याला मुळं असतात पांढरे पांढरे. तुमच्यापैकी बरेच लोक शेती करतात, तुम्हाला माहिती आहे माझ्याहून जास्त चांगलं. कांद्याची मुळं कशी असतात, पांढरे छोटी. ती मुळं एकदम एकदम वरचं टोक, एकदम टिप त्याची छोटासा पांढरा पॉइंट असतो, तो कट करायचा, स्लाइडवर घ्यायचा, कव्हर स्लिप ठेवायची आणि बघायचं. ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये आपल्याला ते कलरिंग एजंट टाकावे लागतात आणि मग ते बघायचं मायक्रोस्कोप खाली आणि त्याचं चपट झालेलं असतं ना, ते सगळे सेल्स त्याच्यामध्ये असे पसरलेले असतात आणि मग आपल्याला काय दिसतं? सगळे सेल वेगळ्या वेगळ्या स्टेजमध्ये, डिव्हिजनच्या स्टेजमध्ये. कोणी पूर्ण सेल असतो, कोणी डिवाइड होत असतो. त्यातले क्रोमोझोम्स कधी असे, कधी असे, कधी असे, अशा वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये दिसतात. हे सेल डिव्हिजन मध्ये क्लिअरली दिसतात. ओनियन बिनियनच्या सेलमध्ये तर एकदम मस्त दिसतात. अदरवाईज त्यांना बघणं जरा कठीण असतं. द जीन विच एन्कोड्स द ब्लूप्रिंट फॉर द हेरिडिटरी ट्रेट रिसाइड्स ऑन दिस एलिमेंट. कोणता एलिमेंट आहे तो? आपला डीएनएचा क्रोमोझोम. ठीक आहे. आता नेक्स्ट पार्ट. आपण टाइप्स ऑफ क्रोमोझोम्स बघितले. सेंटर पॉइंट कुठे आहे याच्यावरती त्याचे चार प्रकार होतात. मेटा म्हणजे मध्यभागी, सब मेटासेंट्रिक म्हणजे एका कोपऱ्यामध्ये, ऍक्रो म्हणजे एकदमच कोपऱ्यामध्ये, एक कोपऱ्यामध्ये एक पाय छोटा, एक पाय फार मोठा, आणि टीलो म्हणजे टोकावरतीच, सेंटरच टोकावरती आहे, म्हणजे सगळंच्या सगळं जेनेटिक मटेरियल एका बाजूला आलं. ह्याला म्हणतात टीलोसेंट्रिक. सब मेटासेंट्रिक एल शेप आहे, हा आहे जे शेप आणि हा आहे व्ही शेप. असे त्याचे शेप आपण लक्षात ठेवू शकतो. मेटासेंट्रिक, सब मेटासेंट्रिक, ऍक्रोसेंट्रिक आणि टीलोसेंट्रिक असे 4 क्रोमोझोम्सचे प्रकार असतात. आता डीऑक्सिरायबो न्यूक्लिक ऍसिड हे असंच लक्षात ठेवायचं. डीऑक्सी रायबो न्यूक्लिक ऍसिड हे नाव असंच घ्यायचं, याला काही उलट सुलट बोलायचं नाही. डीऑक्सी म्हणजे डीऑक्सी, ऑक्सिजन नसलेला. रायबोज शुगर आहे. न्यूक्लिक न्यूक्लियस मधली ऍसिड. आता हे ऍसिड आहे आपल्या
आपण जेव्हा ऍसिड बेसचा लेसन घेतला होता की नाही, तेव्हा आपण बोललो होतो आपल्या जेनेटिक मटेरियल मध्येच ऍसिड आहे. सो ऍसिड्स आर एव्हरीवेअर रादर इनसाइड अस. आपल्या बॉडीचा जो फंडामेंटल पार्ट आहे डीएनए, त्याच्यामध्येच ऍसिड आहे. आता this acid was discovered in 1869 by the Swiss biochemist Friedrich Michel. नाव लक्षात ठेवा, fill in the blanks किंवा कशासाठी तरी ते येऊ शकतो. ह्याने ह्या डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिडची शोध लावला त्याने. ठीक आहे. आता स्ट्रक्चर कसं असतं, डीएनए मॉलिक्युल्स आर फाउंड इन ऑलमोस्ट ऑल लिव्हिंग थिंग्स फ्रॉम व्हायरसेस अँड बॅक्टेरिया टू ह्युमन्स. हे आपण काल पण बघितलं होतं. एका ऍटम नाही, एका सेलच्या मध्ये जे न्यूक्लियस आहे त्याच्यामध्ये असलेल्या न्यूक्लिअर मटेरियलच्या डिटेलमध्ये तुम्ही गेलात तर क्रोमोझोम्स आहेत, आणि क्रोमोझोम्स उघडले की आपल्याला डीएनएचं हेलिकल स्ट्रक्चर, ह्याला म्हणतात हेलिकल स्ट्रक्चर दिसतं. दीज मॉलिक्युल्स आर called master molecules because they control the function, growth and division of the cells. कुठल्या पण सेलमध्ये ना, सेल इज अ लिव्हिंग एंटिटी, बरोबर. Our body is made up of multiple cells, but all cells are there to do some specific function. आपल्या स्किनवरच्या सेलला माहिती आहे की त्याचं फंक्शन काय, आपल्या डोळ्यातल्या सेल्सना माहिती आहे की त्यांचं फंक्शन काय. डोळ्यातले सेल हातावरच्या सेलचं काम करणार नाहीत, ते स्पेसिफिक फंक्शन करतात. दुसरं, ग्रोथ. आपली ग्रोथ कशी करायची. आता तुमचं वय, माझं वय, लहान बाळाचं वय, आपल्या घरातल्या आजी आजोबांचं वय आणि एका झाडाचं वय, आपण वेगळ्या वेगळ्या गोष्टींचं वय कम्पेअर करतो. बघा, एखादं झाड, छोटीशी बी आपण रुजवतो, ती मोठी होते, झाडाची उंची, बऱ्यापैकी झाडं उंच वाढतात. आंब्याचं झाड खूप उंच वाढतं, त्याच्याही उंच दुसरं कुठलं तरी झाड वाढतं. नारळाचं घ्या, आणि हीच झाडं तुम्ही, अशाच प्रकारची झाडं तुम्ही अमेझॉन फॉरेस्ट मध्ये गेलात तर याच झाडांची उंची तुम्हाला आणखी झालेली दिसते. म्हणजेच काय, उंची हा एक फॅक्टर आहे, बरोबर. पण ती उंची कशी करायची. माझी उंची, माझी ग्रोथ, माझी उंची दरवर्षी वाढत जाईल का. जर मी 60 वर्षाची होईपर्यंत जगले तर 60व्या वर्षी मी किती उंच होईल मग. अशी उंची ठरत नाही. मग जसं जसं वय वाढतं तेव्हा काय वाढतं, आपल्या अवयवांची किंवा आपल्या बुद्धीची, यांची ग्रोथ होत असते. शरीराची वाढ होण्याचं एक विशिष्ट वय असतं. 18, 19, 20 वर्षापर्यंत आपलं शरीर बरोबर तयार असतं ग्रोथच्या, डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून. बायोलॉजिकल ग्रोथ माहिती आहे. ह्या ग्रोथमध्ये आपलं शरीर तयार झालेलं आहे नॅचरल प्रोसेसेस करण्यासाठी, बरोबर. तुम्हाला लायसन्स द्यायचं का नाही, तुम्हाला वोटिंगचा अधिकार द्यायचा का नाही, हे सोशल प्रॉब्लेम आहे. निसर्गाच्या दृष्टीने तुमची बॉडी तयार आहे, सगळे हॉर्मोन्स, सगळे फंक्शन्स करणारे ऑर्गन्स, सगळं परफेक्ट चालू असतं त्या वयामध्ये. म्हणून आपल्याकडे म्हणतात ना, तरुण वयामध्ये खूप शक्ती असते, काही गेलं तरी पण चालून जातं, अंगात एक रग असते, कारण की बॉडी रिपेअरिंगच्या मोडमध्ये असते, सगळं परफेक्ट चालू असतं त्यांना. त्याच्या आधी बनत असतं. 30-40 नंतर ते आपोआप हळूहळू हळूहळू चालू असतं, पण कमी होत जातं, कारण तोपर्यंत स्थैर्य आलेलं असतं. ह्या काळामध्ये स्थैर्य नसतं, आपण करून बघतो सगळ्या गोष्टी. सो ती ग्रोथ हा फॅक्टर खूप वेगळा आहे बरं का. म्हणजे नुसतीच ग्रोथ नाहीये, ग्रोथ हॅज मल्टिपल ऍस्पेक्ट्स. आणि डिव्हिजन म्हणजे रिप्रोडक्शन ऑफ द सेल. प्रत्येक सेलला रिप्रोड्यूस करायचं आणि आपलं विशिष्ट जीवन काळ संपला की मरून जायचं. आता विचार करा, आपल्या शरीरामध्ये ज्या एवढ्या मल्टिपल सेल्स आहेत त्यातल्या रोज कितीतरी मरत असतील, रोज कितीतरी बनत असतील. आपल्या शरीरामध्ये काय काय होतंय आपल्याला इमॅजिन पण नाही करता येणार की आपल्या शरीरामध्ये राईट नाऊ काय काय होतंय. कितीतरी गोष्टी आपल्याला नकळत चाललेल्या आहेत, कितीतरी गोष्टींवर आपला कंट्रोल पण नाही, आणि आपण जगाच्या गोष्टी करतो, आपल्याला हे पण नाही माहिती आपल्या आयुष्यात आपल्या स्वतःच्या शरीरामध्ये काय चाललंय. करेक्ट. डिव्हिजन आपोआप चाललंय तिकडे, आपल्या सेल्स स्वतःच्या स्वतः डिवाइड करतायत आणि आपल्याला माहिती पण नाही. विचार करा, जर प्रत्येक सेलची प्रत्येक ऍक्टिव्हिटी आपल्याला जाणवत राहिली असती तर आपलं आयुष्य कसं झालं असतं. आपण काही बायोलॉजीचा अभ्यास करू शकलो नसतो, आपण एकमेकांशी बोलण्याचा विचार केला नसता. जे चाललंय शरीरामध्ये ते समजत 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 आपलं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं की इथे काय चाललंय, इथे काय चाललंय, इथे काय चाललंय. हे इतकं अननोईंगली, इतक्या बेमालूमपणे चाललंय, म्हणून आपली बॉडी इतकी इझिली काम करते, बरोबर. आता जीन्स बद्दल आपण बघितलं होतं काल, आता जरा डिटेलमध्ये पुन्हा बघूया. जीन्स काय असतात. जीन्स आर द स्पेसिफिक
parts which carry the traits. Each chromosome is made up of a single DNA molecule. The segment of this DNA molecule are called as genes. DNA molecule मध्ये ज्या गोष्टी चिटकलेल्या आहेत ते जीन्स आहेत. ते जीन्स मी तुम्हाला म्हटलं होतं ना, ते जीन्स एक पार्ट आहे which is there to decide our traits. Genes transmit hereditary characteristics from parents to their offsprings. बरोबर की नाही? दुसरं, जीन्स कंट्रोल द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ सेल्स अँड द बॉडी. आपल्या शरीराचं स्ट्रक्चर आणि फंक्शन हे स्वतःच ठरवतात. आणि इम्पॉर्टन्स काय, देअरफॉर दे आर कॉल्ड द फंक्शनल एलिमेंट्स ऑफ द हेरिडिटी. आपल्या बॉडीचं फंक्शनल युनिट हे सेल आहे, पण सेलचं फंक्शनल युनिट हेरिडिटीचं जीन्स आहे. आता हे बॉन्डिंग बघा, काल पण मी तुम्हाला हेच सांगितलं होतं की ATGC याच फॉर्मॅटमध्ये त्यांचं बॉन्डिंग होतं. आता हे कसं, पुस्तकामध्ये आपण हे सगळं आज बघणार आहे. तर ऍडेनिन, थायमिन, ग्वानिन, सायटोसिन हे आहेत नायट्रोजन बेसेस. त्याचे दोन मुख्य प्रकार असतात. एक असतात पिरिमिडिन्स आणि दुसरे असतात प्युरिन्स. A आणि G जे आहेत ते प्युरिन्स मध्ये आहेत आणि थायमिन आणि सायटोसिन्स हे पायरिमिडिन्स मध्ये आहेत. आता हे काय आहे, प्युरिन, पायरिमिडिन? काहीही नाहीये, नायट्रोजन असलेले कंपाऊंड्स आहेत ज्यांची रचना थोडी छोटी किंवा मोठी असं आहे. 4 वेगवेगळ्या प्रकारच्या रचना आहेत. ऍडेनिन, थायमिन, ग्वानिन, सायटोसिन सगळं पुस्तकामध्ये आहे, ते आपण एक एक करून बघणार आहे. ठीक आहे. आपल्या डीएनएच्या स्ट्रक्चर मध्ये काय काय असतं? मध्ये असते एक पेंटोज शुगर, इकडे असतो एक फॉस्फेटचा ग्रुप आणि या बाजूला असतो आपला नायट्रोजनस बेस. असा एक लेस आणि इकडची दुसरी लेस हे एकमेकांना जेव्हा तुम्ही गुंडाळाल की नाही तेव्हा तुम्हाला मिळेल ATGC. मधल्या ते एकमेकांची झिम्मा खेळत राहतात. यांच्यामध्ये आले टाळ्या वाजवत बसतात, ते म्हणजे बॉन्ड बनवतात. त्याच्यामुळे ते दोन्ही हेलिकल स्ट्रक्चर्स असे जे एकमेकांना बांधून ठेवलेले असतात दे आर बिकॉज ऑफ दी हायड्रोजन बॉन्ड्स. टाळ्या वाजवणं म्हणजे काय आहे, हायड्रोजन बॉन्ड्स. त्याच्यामुळे ते एकमेकांना धरून बसलेले आहेत, समोर झालेत ते. चला, ते असं ना, तो कोणता गेम असतो, आवमीना. आपल्या समोरच एखादी व्यक्ती येऊन बसली आहे, इमॅजिन करा ना, तुम्ही तुमच्या प्रवासात ते समोर कोणते येऊन बसले, तुम्हाला काही उद्योग नाही, बसला तुम्ही खेळत, असं काम सुरू असेल तर बॉन्डिंग होईल की नाही? तर ऍडेनिनचं बॉन्डिंग होतं थायमिन बरोबर, ग्वानिनचं होतं सायटोसिन बरोबर. सो असं हे बॉन्डिंग होतं आणि असंच होतं, ह्याच्यामध्ये चेंज होत नाही. आपण काल हे पण पाहिलं होतं की रायबोन्यूक्लिक ऍसिडचे प्रकार कोणते कोणते असतात. थांब, हे सगळं करण्यापूर्वी जर आपण एकदा पुस्तकाकडे नजर टाकूया की पुस्तकात काय काय दिलंय आपल्या ह्या अनुवंशिकता आणि परिवर्तन या धड्याबद्दल. आणि आज मी जसं म्हणलं त्याप्रमाणे मुद्दाम मराठीचं पुस्तक उघडलेलं आहे. भारताचे संविधान दिन होता ना आता मध्यंतरी? होता मॅम. होता टीचर. 26 नोव्हेंबर का असा काहीतरी होता, मला लक्षात नाही, पण नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात. किती? 26 नोव्हेंबर. हा, वाटलंच होतं मला तारीख बहुतेक तिचे, बट आय वॉज नॉट शुअर अबाउट इट. चला, अनुवंशिकता आणि परिवर्तन. का मला हे तुम्हाला पुस्तकातनं दाखवायचंय? पुस्तकामध्ये सगळ्या गोष्टी जरा डिटेलमध्ये असतात. बरं, चला आपण जरा इथेच बघूया. आपल्याला कोणत्या कोणत्या मुद्द्यांचा अभ्यास करायचा आहे, मुद्देवरती असतातच, आपण जरा त्यांना, अरे यहाँ पे तो ऑलरेडी एक टेबल दिएला है, लेट अस सी इसमें क्या दिएला है. कशी हिंदी आहे ना. अनुवंश म्हणजे हेरिडिटी, अनुवंशिकता लक्षणे आणि लक्षणांचे प्रकटीकरण. आपल्याला ते कसे दिसतात? मेंडेलचे अनुवंशिकतेचे सिद्धांत. अनुवंशिकता म्हणतात का मराठीमध्ये? मला वाटलं होतं अनुवंशिकता म्हणतात. गुणसूत्रांच्या अपसामान्यतेमुळे होणारे रोग, म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम येणं, डिफॉर्मिटी येणं. जीन्सच्या डिफॉर्मिटीमुळे किंवा डिस्प्लेसमुळे होणारे काही रोग, हे इम्पॉर्टंट आहेत, तुम्हाला माहिती असले पाहिजे. बरं, आता आपल्या टेबलमध्ये काय दिलंय? व्यक्ती वैशिष्ट्ये. तुम्ही स्वतः, तुमचे आजी आजोबा आणि आई वडील, तुमच्या त्वचेचा रंग आणि आजी आजोबांच्या आई वडिलांचा, चेहऱ्याची ठेवण लांबट आहे का गोल आहे, तुमची उंची ह्या चौघांशी मॅच करून बघायची, डोळ्यांचा रंग, हाताच्या अंगठ्यांची ठेवण,
चेक करून बघायचे आपले हात कसे आहेत. हा, बरं, तुम्हाला याच्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला जाणवेल. हा प्रयोग मी स्वतः केला होता, पण पुस्तकात दिलंय म्हणून नाही. आपण आपल्या आईबाबांशी बोलतो तेव्हा आपण बघतच असतो की नाही. मी माझे हात बघितले आणि माझ्या आईचे हात बघितले, आणि मला असं वाटलं की आईच्या आणि माझ्या ना, हा जो आहे ना इथला पृष्ठभाग, हा बऱ्यापैकी सेम आहे. पण हाताचा टफनेस बघितला ना, तर मला असं वाटलं माझे हात माझ्या बाबांसारखे आहेत. पायाची बोटं, पायाच्या बोटांची ठेवण, काही बोटं अशी असतात, काही बोटं अशी वर खाली असतात. पायाची बोटं म्हणते बरं का. आपल्या पायाची बोटं आपल्या घरात कोणासारखी आहेत? माझ्या पायाची बोटं माझ्या बाबांसारखी आहेत. मी तुम्हाला म्हटलं होतं ना, माझ्यामध्ये माझ्या बाबांचे खूप सारे गुण आहेत. त्यातून आमच्या बसण्याची स्टाईल पण खूप सेम आहे. म्हणजे आम्ही असे दोघं असे बसतो ना, असं एका फोटोमध्ये तर सेम टू सेम मी आणि माझे बाबा सेम रेप्लिका असे वाटत होतो. सो खूप गोष्टी आपल्याकडे आपल्या आईबाबांकडनं नकळत आलेल्या असतात. ते आपल्याला नंतर कळतं, जेव्हा आपण त्या गोष्टींचे फोटो बघतो किंवा कोणतरी आपल्याला सांगतं, आपल्याला वाटतं किती सेम आहे मी माझ्या बाबांसारखी आहे, किती सेम आहे माझ्या आईसारखं माझ्यामध्ये, हे आपल्याला कळतं. ते तुम्ही असे फोटो काढून बघा गपचूप, अननोइंगली, आणि चेक करून बघा. तुम्हाला समजेल तुमच्या उठण्या बसण्या खाण्यापिण्याच्या सवयी पण आईबाबांसारख्या आहेत, पण आपल्याला माहित नसतं, आपण नोटीस नाही करत. तर ह्याच्यामध्ये हे चेक करायचे की कसं सेम आहे. आता अनुवंश म्हणजे इनहेरिटन्स. इनहेरिटन्स म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आलेल्या गोष्टी, बरोबर. म्हणजे सजीवातील गुणधर्म एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये कसे उतरले, ह्याचा सामान्यपणे आणि मुख्यत्वे जनुकांचा म्हणजे जीन्सचा अभ्यास, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, अनुवंशिकी शास्त्र. आता मला समजला हा शब्द काय येतो, जेनेटिक्स. पुनरुत्पादनाच्या प्रक्रियेतून नवीन संतती निर्माण होते. या संततीचे काही सूक्ष्म भेद वगळता जनकांशी खूप साम्य दिसून येते. अलैंगिक पुनरुत्पादनाच्या प्रक्रियेने निर्माण होणाऱ्या सजीवांमध्ये भेद सूक्ष्म असतात, तर लैंगिक प्रजननाने पुनरुत्पादित होणाऱ्या सजीवांमधील भेद तुलनेने जास्त असतात. ह्याचा अर्थ काय मला कोणी सांगेल का? हे जे काही मी आता वाचलं त्याचा तुम्हाला काय अर्थ कळला, जरा सांगा बरं मला. अलैंगिक पुनरुत्पादन, लैंगिक पुनरुत्पादन, काय आहे याचा अर्थ? अरे, कोणाच नाही माहिती? मॅम लैंगिक म्हणजे काय? तेच तर मी तुम्हाला विचारलं नाही, ह्या दोन पुनरुत्पादनांमध्ये फरक काय आहे? लैंगिक पुनरुत्पादन आणि अलैंगिक पुनरुत्पादन, ह्याच्यात फरक काय आहे? काय दिलंय पुस्तकात आपल्याला? काय आहे हे? माहितीये कोणाला का मी सांगू? का ट्राय करून बघायचंय? तुम्ही सांगा टीचर. सोपं आहे. बघा, लक्षात घ्या, प्रत्येक सजीवाला स्वतःसारखा एक नवा सजीव निर्माण करावा लागतो. तसं नाही केलं तर काय होईल? त्यांची जी काही रेस आहे, म्हणजे त्यांची जी काही प्रजाती आहे ती संपुष्टात येईल, बरोबर. निसर्गाने ज्या ज्या सजीवांना निर्माण केलंय ते सगळे सजीव धडपड करत असतात स्वतःसारखा नवा एक सजीव निर्माण करायचा. बघा, मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की निसर्गाने आपल्या सगळ्यांना जे बनवलंय त्याच्या सिस्टीम प्रमाणे बनवलंय. आपण जन्माला येणं, आपली वाढ होणं, एका विशिष्ट वयामध्ये आपल्या शरीराची वाढ पूर्ण होणं, आणि त्यानंतर आपलं वय हळूहळू हळूहळू होत जाणं, आपण म्हातारे होणं, आणि मग स्वर्गवासी होणं, ही जी आहे ही आहे एक नैसर्गिक क्रिया. ही जशी मानवांना लागू आहे ही बाकी सगळ्या सजीवांना लागू आहे. तुम्ही सूक्ष्मजीव घ्या, तुम्ही झाड घ्या, तुम्ही मासा घ्या, तुम्ही मच्छर घ्या, कुठलाही सजीव घ्या, त्या सगळ्यांमध्ये ही सायकल चालू राहते. याला म्हणतात लाईफ सायकल. या लाईफ सायकल मधला एक खूप महत्वाचा मुद्दा जो सगळ्या सजीवांना करावा लागतो, करावाच लागतो, आणि करण्याची गरजच असते, जो आहे पुनरुत्पादन, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो रिप्रोडक्शन. स्वतःसारखा नवा जीव निर्माण केला की आपलं निसर्गातलं काम संपलं. लक्षात घ्या, आपल्या आयुष्यामध्ये निसर्गात आपण जन्माला आलोय, माणूस म्हणा, नाही तर माकड म्हणा, नाही तर उंदीर म्हणा, नाही तर झाड म्हणा, काहीही म्हणा, आपली जी काही निसर्गामध्ये निसर्गाने आपल्याला काय जन्माला घातलंय? नैसर्गिक प्रक्रिया म्हणून. त्या प्रक्रियेतला सगळ्यात महत्वाचा भाग आहे पुनरुत्पादन. त्याच्याकरताच सगळं सुरुवातीचं चालू असतं. विचार करा, कुठल्याही झाडाला छोटं झाड असतं, ते वाढतं, लगेच त्याला फळं येतात का? कधीच नाही. झाड एका विशिष्ट वेळेपर्यंत मोठं होतं, मग त्याला आपोआप फांद्या येतात,
मग त्याला पानं येतात, बऱ्यापैकी ते झाड मोठं होतं, मग त्याला कधीतरी त्याला फुलं येतात. झाड लावल्या लावल्या मोठं झाल्याला लगेच फुलं असं होत नाही. झाडाची पण एक विशिष्ट वाढ झाल्यावर त्याला फुलं येतात आणि त्या फुलांमधनं फळं बनतात. त्याच्यामध्ये पण आता तुम्ही बघा, जर तुम्ही आंब्याचा मोहर बघितला, आंब्याचा मोहर पूर्ण झाडभर मोहर असतो. झाडभर आंबे लागलेले असतात का? नाही. खूप सारा मोहर गळून जातो. मग छोट्या छोट्या कैऱ्या येतात. त्यातल्या पण खूप साऱ्या छोट्या कैऱ्या गळून पडतात. तुम्ही बघा, ही निसर्गातली प्रक्रिया आहे. तुम्ही कधी निरीक्षण केलं असेल तर बघा. मग थोड्या बऱ्यापैकी मोठ्या एवढ्या एवढ्या कैऱ्या असतात. त्यातल्या पण बऱ्याचशा कैऱ्या गळून पडतात. थोड्या मोठ्या, आणखीन मोठ्या, त्याहून मोठ्या, आणि ज्या एवढ्या सगळ्या प्रक्रियेतनं टिकतात त्या स्वतःच्या स्वतः पिकतात आणि पूर्ण पिकलेलं फळ स्वतःच खाली पडतं. जेव्हा ते खाली पडतं तेव्हाच त्याच्यातून नवा झाडाचा म्हणजे नवीन झाड कधी निर्माण होतं, जेव्हा पूर्ण प्रक्रियेनं गेलेल्या बिया खाली पडतात. ही आहे नॅचरल प्रोसेस, याला म्हणतात पुनरुत्पादन. आता आपल्या धड्यामध्ये 2 वेगवेगळ्या प्रकारचं पुनरुत्पादन सांगितलेलं आहे. अलैंगिक पुनरुत्पादन आणि लैंगिक पुनरुत्पादन म्हणजे काय? अलैंगिक म्हणजे त्याच्यामध्ये गर्ल आणि बॉय, ह्याला इंग्लिशमध्ये शब्द आहे सेक्स. ह्याचा अर्थ आहे मेल आणि फिमेल. पिक्चरमध्ये, व्हिडिओजमध्ये ह्याला कोणत्या अर्थाने घेतात तो मुद्दा नाहीये. बायोलॉजीमध्ये सेक्स या शब्दाचा अर्थ आहे मेल आहे का फिमेल आहे, राईट? आणि ह्याचा वापर कशाकरता केला जातो? ह्याचा वापर केला जातो रिप्रोडक्शन समजून घेण्याकरता. आपण सगळे सायन्स स्टुडंट्स आहोत. आपण ह्याचा अभ्यास त्याच अँगलने करणारे ज्या अँगलने हा शब्द वापरला पाहिजे. ज्यांना माहित नाही ते कसाही वापरतात. आपल्याला माहितीये, आपण रिस्पेक्टफुली वापरायचंय. ठीक आहे. अलैंगिक पुनरुत्पादनाची उदाहरणं मी तुम्हाला सांगते. तुम्ही अशी खूप सारी झाडं बघितली असतील. उदाहरणार्थ जास्वंदाचं झाड, त्याची फांदी काढली, तुम्ही लावली, त्याच्यापासून नवीन झाड येतं. ह्याच्यामध्ये काहीही केलं नाही झाडाने. फांदीतनं झाड आपोआप लागलं. पानापासून पण झाडं बनतात. एक पान असतं, ते पान रोवलं, जसं पानफुटीची झाड आहे, पान रोवलं की झालं, तिथे झाड आलं. हे अलैंगिक पुनरुत्पादन आहे. पानापासून, मुळापासून, फांदीपासून, एका झाडापासून नवीन झाड बनणं ही अलैंगिक पुनरुत्पादनाची क्रिया आहे. असंच आपल्याला बडिंग म्हणजे ते होतं ना, तुम्हाला होतं का शाळेमध्ये होतं 5वी 6वीला बडिंग बिडिंग असे तुम्हाला, त्याचे बर्ड्स बनतात आणि ते फुटतात आणि नवं झाड बनतं, बरोबर? अशा पद्धतीचं जे अलैंगिक पुनरुत्पादन आहे, जसं अमिबामध्ये होतं. अमिबा एक सिंगल पेशी आहे. अमिबा एका विशिष्ट वयामध्ये आला की तो आपोआप असं लांब होतो. त्याचे 2 भाग होतात, 2 अमिबा बनतात. काहीही झालेलं नाहीये. एकाच प्राण्यापासून दुसरा प्राणी बनलाय आणि आपोआप बनलाय. ह्याच्यामध्ये कोणत्याही 2 लोकांची गरज नाही. एकच सजीव पुनरुत्पादन करतोय. पण हे कोणाच्या बाबतीमध्ये? हे सामान्य किंवा साध्या प्रक्रियेच्या बाबतीमध्ये. दुसरी कॉम्प्लेक्स प्रक्रिया, जी जास्त डेव्हलप्ड प्रक्रिया आहे, ती आहे लैंगिक प्रजनन, ज्याला आपण म्हणतो सेक्शुअल रिप्रोडक्शन. पुन्हा एकदा मी तो शब्द वापरलाय कारण त्याचा अर्थ आहे मेल आणि फिमेल, राईट? फिमेल सेक्स आणि मेल सेक्स असा त्याचा अर्थ आहे बायोलॉजीमध्ये. आता याच्यामध्ये काय आहे? मेल आणि फिमेल फुलामध्ये बघा, आपल्याला जास्वंदाच्या फुलाचं डिसेक्शन आहे. तुम्हाला झालंय का शाळेमध्ये? बहुतेक नसेल. 9वी 10वीला त्याचा एक प्रयोग आहे. जास्वंदाच्या फुलाला तुम्ही पूर्ण उघडलं की त्याच्या ती दांडी असते ना, ज्याला वरती अशी 5 छान अशी. मॅम हा 7वीला प्रयोग आहे. येस. जर तुम्ही तो प्रयोग केला असेल तर तुम्हाला तिथे खाली ओव्हरी दिसली असेल, अंडाशय. त्या अंडाशयामध्ये छोटे छोटे Yes, अंडी ma'am. असतात, एग्ज असतात, बरोबर? आणि वरच्या बाजूला ते पिवळे पिवळे जे असतात की नाही, जे आपल्या हाताला चिकटते पावडर, त्यातले काय असतात? पोलन ग्रेन्स असतात. ते पोलन ग्रेन्स त्या ट्यूब मधनं खाली अंडाशयामध्ये गेले की मायनस प्लस किंवा हाफ आणि हाफ असे मेल आणि फिमेल गॅमेट्स फ्यूज होतात आणि त्याच्यात हाफ प्लस हाफ इज इक्वल टू 1 असं कॉम्बिनेशन होतं, ज्याला आपण म्हणतो रिप्रोडक्शन किंवा त्याला म्हणतो आपण फर्टिलायझेशन. फर्टिलाइज होणं म्हणजे त्याला मराठीमध्ये शब्द आहे, आठवेल मला थोड्या वेळानंतर. मराठीत शब्द आठवायला त्याला वेळ लागतो. फलन होणं म्हणजेच काय होतं?
जेव्हा एक मेल आणि एक फिमेल गेमेट एकमेकांबरोबर फ्यूज होतात तेव्हा त्याच्यामधनं हाफ आणि हाफ बघा. आता ह्याच्यामध्येच जास्त का बरं चेंजेस होतात? याचे हाफ आणि याचे हाफ वेगळे वेगळे आहेत. म्हणूनच बघा ना, आपली आई आणि बाबा दोघांचे अर्धे अर्धे गुण आपल्यामध्ये आहेत, तरी आपण वेगळं आहोत. आता झाडांच्या बाबतीमध्ये तसं नाहीये. एका फांदीपासून कापून तुम्ही नवीन फांदी लावली त्या झाडासारखंच हे झाड येणार आहे. ज्या पानाचं तुम्ही पान उखडून दुसरं पान लावलं तसंच ते झाड येणार आहे. त्याच्यामध्ये व्हेरिएशनचा काय चान्स आहे मला सांगा? नथिंग. फक्त ती रेस पुढे कंटिन्यू होते. पण जेव्हा मेल आणि फिमेल गॅमेट्स फ्यूज होतात तेव्हा याच्याकडचे अर्धे याच्याकडचे अर्धे त्याच्यामध्ये पण चॉईस आहे. त्याच्यामध्ये पण चॉईस आहे. म्हणजे नवीन गोष्टी डेव्हलप होण्याकरता लैंगिक प्रजननाचा खूप मोठा वाटा आहे. पूर्ण पृथ्वीवरती जेवढी जेवढी जीवसृष्टी आहे ना त्याच्यामध्ये उत्क्रांती तुम्ही जर बघितली ना, उत्क्रांती म्हणजे इव्होल्युशन, लाईफचं इव्होल्युशन हा असा ब्रॉड टॉपिक आहे बरं का. हा असा एका तासात नाही होणार. पण समजून घ्या, एका सिंगल सेल पासून आताच्या ज्या कॉम्प्लेक्स लाईफस्टाईल पर्यंत, कॉम्प्लेक्स लाईफ स्ट्रक्चर्स पर्यंत आपण गेलोय, इतकी व्हरायटी कुठून आली? रिप्रोडक्शन. प्रत्येक प्राणी इव्हॉल्व्ह होत गेला. आपल्या 1000 वर्षापूर्वीच्या वंशजां आपले जे कोणी होते पूर्वज होते त्यांचे आपण आजचे वंशज होत. त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये कुठून आला हा फरक? गॅमेटिक रिप्रोडक्शनमुळे. काहीतरी चेंजेस आजूबाजूला असलेल्या गोष्टींना अनुकूल चेंजेस होत गेले. काही चुकल्या, काही बरोबर आल्या. अशा गोष्टी होत 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 आपण आतापर्यंत आलोय. आणि हेच लैंगिक प्रजननाचं सगळ्यात मोठं क्रेडिट आहे की त्याच्यामध्ये स्कोप आहे बदल व्हायला. बदल तेव्हा होतील जेव्हा त्याची गरज असेल. बदल तेव्हा होतात जे आपल्याला सर्व्हाइव्ह करायला मदत करतात. खूप आजूबाजूला आयुष्य बदललं तरी पण लाईफ संपलेली नाहीये पृथ्वीवरची. मोठ्या मोठ्या रेसेस संपून गेल्या. डायनोसॉर्सनी पूर्ण पृथ्वी व्यापलेली होती आणि एका फटक्यात डायनोसॉर्स गायब झाले. पण पृथ्वीवरची सगळी जीवसृष्टी संपली नाही. काहीतरी आहे जे टिकवून ठेवतंय आणि स्वतःला बदलवत राहतंय. ते बदलवून ठेवण्याची जी काही कॅपॅसिटी आहे ना, ती महत्वाची कॅपॅसिटी ह्या गॅमेटिक रिप्रोडक्शन म्हणजेच जेनेटिक आपल्याकडे आलेल्या त्या गोष्टी आणि दुसरं आहे हे लैंगिक प्रजनन. याच्यामुळे त्या नको असलेल्या गोष्टी मागे टाकण्याचा स्कोप आहे. जे हवं ते चेंज करा, घेऊन चला. नको असलेल्या गोष्टी मागे टाका. हे करण्याचा स्कोप कुठून आला? तुमच्याकडे असलेली बॅग बघा, तुमच्याकडे खानदानी पिशवी तुमच्या आजीकडून तुमच्या आईकडे आली, तुमच्या आईकडून तुमच्याकडे आली, तुमच्याकडून तुमच्या मुलांकडे आला. तुम्ही त्यात काहीच बदल करणार नाही. पण तुमच्याकडे एक अशी गोष्ट आहे जी तुम्हाला सांगितलं की आपल्याकडे पिढ्यानुपिढ्या आली, तुम्हाला हवी तशी वापरा. कुठली पण गोष्ट घ्या. त्यांनी जशी वापरली तसे पुढचे वापरतीलच असं नाही. त्यांनी वापरलं तसं तुम्ही वापरलंच असं नाही. तुम्ही वापराल त्याच्यापेक्षा तुमची मुलं आणखीनच काहीतरी भलतं करतील. आपल्या हातात नाही. वस्तू तीच, पण वापरण्याचा स्कोप बदलला. याला म्हणतात लैंगिक प्रजनन. ठीक आहे, खूप मोठा टॉपिक आहे. पण स्मार्ट रिप्रोडक्टिव्ह पार्ट इज लैंगिक प्रजनन कम्पेअर्ड टू अलैंगिक. आपल्याला आपली रेस टिकवायची. ह्या कंडिशनमध्ये नाही जगता आलं तर काय मरून जाऊ का आपण? नाही. त्यावेळेला हे आणि पूर्वीच्या काळातले जे चालत आले ते चालत राहू द्या आधी, मग बघू बदल कसे करायचे. अशा विचाराने जे सुरू झाले होते ते सगळे अलैंगिक पुनरुत्पादनाच्या प्रक्रिया होत्या. पण जसजसे डेव्हलपमेंट होत गेली, कॉम्प्लेक्सिटी आली, त्याच्यामध्ये मेल आणि फिमेल गॅमेट आपोआप आले, फ्यूज झाले, नवीन नवीन व्हेरिएशन आले, नवीन नवीन प्रजाती निर्माण झाल्या आणि त्याच्यामुळे एवढी सगळी जीवसृष्टी. ठीक आहे, ओके. अनुवंशिकता म्हणजे हेरिडिटी. आपण हेच बघितलं की आपण आपल्या आईबाबांसारखे असतो तरी आपण वेगळे असतो. अनुवंशिक लक्षणे आणि लक्षणांचे प्रकटीकरण हेही आपण बघितलं होतं की अनुवंशिक लक्षणं आपल्याला कशी दिसतात, साम्य आणि भेद. बरोबर. ह्या सगळ्याचा माहितीचा साठा आपल्या डीएनए मध्ये असतो आणि डीएनए ज्या खंडामध्ये विशिष्ट प्रथिनासंबंधी सर्व माहिती साठवली असते त्याला जनुक असं म्हणतात. बरं, ज्या पार्ट मध्ये खंडामध्ये म्हणजे दॅट पार्ट ऑफ दॅट डीएनए विच हॅज इन्फॉर्मेशन रिगार्डिंग सम काइंड ऑफ ट्रेट, त्याला आपण जनुक म्हणजे जीन्स असं म्हणतो. या प्रथिनांचा सजीवांमधील लक्षणांशी काय संबंध असतो त्याला जाणून घ्यायचंय. प्रत्येक गोष्टीचे वेगळे वेगळे जीन्स आहेत आणि त्याच्यामध्ये वेगळे वेगळे प्रोटीन्स आहेत. ठीक आहे, त्यांची काही काही वेगवेगळी नावं आहेत. हाडांबद्दलचं वेगळं,
स्किन कलर बद्दलचं वेगळं, अशी ती वेगवेगळी प्रथिनं आहेत आणि त्यांच्यासाठी ते जीन्स आहेत. ठीक आहे. हा मुद्दा अधिक स्पष्ट होण्यासाठी वनस्पतीची उंची या लक्षणाचा विचार करूया. वनस्पतीमध्ये वृद्धी संप्रेरके असतात, ते आपल्याला माहिती आहे. वनस्पतीच्या उंचीतील वाढ ही वृद्धी संप्रेरकांच्या प्रमाणावरती अवलंबून असते. वनस्पतीद्वारे निर्माण होणाऱ्या वृद्धी संप्रेरकाचे प्रमाण संबंधित विकराच्या कार्यक्षमतेवरून ठरते. कार्यक्षम विकरे जास्त प्रमाणामध्ये संप्रेरके निर्माण करतात, ज्यामुळे वनस्पतीची उंची वाढते. पण जर विकरांची कार्यक्षमता कमी पडली तर संप्रेरके कमी प्रमाणात तयार होतात आणि वनस्पतीची वाढ होते. विकर आणि संप्रेरक म्हणजे काय? विकरांना म्हणतात एन्झाईम्स आणि संप्रेरक म्हणजे हॉर्मोन्स. आपल्या बॉडीमध्ये हॉर्मोन्स असतात जे वेगवेगळ्या गोष्टी करण्याकरता आपल्या बॉडीला पुश करतात. पण हॉर्मोन्सना पुश करणारे जे लोक असतात ते असतात एन्झाईम्स. आपली बॉडी कुठले ना कुठले एन्झाईम सिक्रेट करत असते. ते एन्झाईम्स कुठल्या तरी टार्गेट हॉर्मोनला जाऊन ढकलतात आणि ते हॉर्मोन तिकडे जाऊन जे करायला पाहिजे त्या ऑर्गन्सला जाऊन हलवतात. तुम्ही म्हणाल काय बोलताय? बघा, आपल्या बॉडीमध्ये ब्लड आहे, ब्लड सगळीकडे फिरतंय. ब्लड बरोबर सगळ्या गोष्टी शरीरामध्ये सगळीकडे फिरत असतात. आपल्या बॉडीमध्ये अनेक प्रकारचे वेगवेगळे एन्झाईम्स म्हणजे विकर म्हणजे लिटरली केमिकल्स फिरतायत. आता पण, तुमच्या पण, माझ्या पण, सगळ्यांच्या. हे सगळे जे केमिकल्स असतात ते सगळीकडे फिरतायत. पण कुठे त्याची गरज आहे, कुठल्या ऑर्गनवर तो इम्पॅक्ट करेल त्याच ठिकाणी जाऊन त्याचं काम होतं. त्याला कारण त्याला तिथे काम करणारी हॉर्मोन्स कंट्रोल करतात की मला ह्या ठिकाणीच याचं काम करवायचंय, तर मला ह्याच टार्गेट ऑर्गनकडे जायला पाहिजे. हे हॉर्मोनचं काम आहे. जर विकर मोठ्या प्रमाणामध्ये सिक्रेट झाली, म्हणजे जास्त प्रमाणामध्ये आपले एन्झाईम्स आले, तर ते जास्त प्रमाणामध्ये हॉर्मोन्सला काम करायला लावतील आणि जास्त व्यवस्थित उंची वाढेल. आपण आता वनस्पतींचं बोलतो. पण जर एन्झाईम्सच नाही बरोबर सिक्रेट झाले तर ते हॉर्मोन्सला काय मदत करतील आणि हॉर्मोन्स कशी काय त्याची उंची वाढवतील? ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांना अवलंबून असतात. बरोबर? म्हणजेच हे कोण ठरवतं? प्रथिनं ठरवतात. प्रथिनं म्हणजे आपल्या शरीरामध्ये असलेले प्रोटीन्स. बरोबर? ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांना काय बरं म्हणतात? लिंक्ड आहेत, एकमेकांशी जोडल्या गेलेल्या आहेत. आता गुणसूत्र म्हणजे क्रोमोझोम्स. आपण ते मगाशी आपल्या पीपीटी मध्ये बघितलेले होते. गुणसूत्र भुजा, पी भुजा आणि क्यू भुजा. वरती पी, खाली क्यू. गुणसूत्र बिंदू आणि हा आहे डीएनए. डीएनएचा स्ट्रँड आहे. आता सजीवांच्या पेशी केंद्रकामध्ये असणारा आणि अनुवंशिक गुणधर्म वाहून देणारा घटक म्हणजे गुणसूत्र. बरोबर की नाही? गुणसूत्र म्हणजे त्या गुणांचा जो काही सूत्र म्हणजे बांधलेलं आहे, ते सगळे जे गुण ज्याच्यात बांधलेले आहेत, क्रोमोझोम. ठीक आहे. आपल्या सगळ्या एका पेशीकडून दुसऱ्या पेशीकडे ते मटेरियल कोण वाहून नेते? आपले क्रोमोझोम्स वाहून नेतात. ठीक आहे. तो मुख्यत्वे केंद्रक आम्ल आणि प्रथिना यांनी बनलेला असतो. केंद्रकामधलं केंद्रक आम्ल आणि प्रथिन प्रोटीन्स याच्यापासून आपला हा क्रोमोझोम बनलेला असतो. गुणसूत्रे पेशी विभाजनाच्या वेळी सूक्ष्मदर्शकाखाली स्पष्ट दिसतात. आपण मगाशी बघितलं. बरोबर? पेशी विभाजन, आपण ओनियनचं सेल डिव्हिजन बोललो, त्याच्यामध्ये ते व्यवस्थित दिसतात. अनुवंशिक गुणधर्माचा आराखडा सांकेतिक रूपात धारण करणाऱ्या जनुकाचे वास्तव्य याच घटकावरती असते. प्रत्येक सजीवाच्या गुणसूत्रांची संख्या ही विशिष्ट असते. बरोबर? माणसामध्ये 46 क्रोमोझोम्स आहेत. ठीक आहे. त्या गुणसूत्रांची संख्या ही ठरलेली आहे. 23 पेअर म्हणजे 23 पेअर्स इज इक्वल टू 46 क्रोमोझोम्स हे ठरलेलं आहे. असे प्रत्येक प्राण्यामध्ये काही काही गुणसूत्रांची संख्या ठरलेली आहे. प्रत्येक गुणसूत्र डीएनएचं बनलेलं असतं आणि पेशी विभाजनाच्या मध्यावस्थेत ते दंडाकृती दिसतं. असं दंडाकृती. प्रत्येक गुणसूत्रावर एक संकुचित भाग असतो, त्याला प्राथमिक संकोचन म्हणजे प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन असं म्हणतात. दिसतोय का इथं तुम्हाला? प्राथमिक संकोचन नाही, किंवा गुणसूत्र बिंदू म्हणजे सेंट्रीमोर हे दिसतंय आपल्याला. हे सेंटर गुणसूत्र बिंदू म्हणजे हे सेंटरचं. हे आहे प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन किंवा गुणसूत्र बिंदू. म्हणजेच काय? प्रत्येक गुणसूत्रावरती एक संकुचित म्हणजे असं काय म्हणतात त्याला, असं खूप
घट्ट बनवलेला असा एक भाग असतो. यामुळे गुणसूत्राचे 2 भाग पडतात. बरोबर आहे की नाही? एक वरचा भाग, एक खालचा भाग. प्रत्येक भागाला गुणसूत्रभुजा असं म्हणतात. गुणसूत्रभुजा, भुजा म्हणजे हात. विशिष्ट गुणसूत्रांवरील गुणसूत्र बिंदूंची संख्या ही ठराविक असते. त्यामुळे गुणसूत्रांचे 4 प्रकार पडतात. कसे कसे? रचनेप्रमाणे 4, जे आपण ऑलरेडी वरती बघितलेले आहेत. मध्यकेंद्री, उपमध्यकेंद्री, नंतर एक असेल अंत्यकेंद्री आणि अग्रकेंद्री. त्याला आपण टिलोसेंट्रिक, आणि हे टिलोसेंट्रिक, हे ॲक्रोसेंट्रिक, वरचं होतं मिझो ना, मेटासेंट्रिक आणि सबमेटासेंट्रिक. बघा आता, बघा इथे किती मज्जा दिलेली आहे. हा, माणसांमध्ये किती आहेत क्रोमोझोम्स? 46. बटाट्यामध्ये 48. त्याला बटाट्यामध्ये आपल्यापेक्षा आणखी 2 क्रोमोझोम जास्त आहेत. गोलकृमीमध्ये 4च आहेत. बेडकामध्ये 26, मक्यामध्ये 20, खेकड्यामध्ये 200. आई शपथ, खेकड्यामध्ये आपल्यापेक्षा जास्त मटेरियल आहे बरं का गुणसूत्रांचं. पण आता याच्यामध्ये हे बघायला पाहिजे की त्याची लांबी रुंदी किती आहे. हा, खेकडा आपल्यापेक्षा हुशार आहे का? आपल्यापेक्षा प्रिमिटिव्ह स्टेजमध्ये, आपण जास्त डेव्हलप्ड आहे. पण बटाटा आपल्यापेक्षा हुशार आहे का? म्हणजे 2 क्रोमोझोम जास्त आहेत. पुन्हा तेच आहे. रचना कशी आहे क्रोमोझोमची ते बघायला पाहिजे. आता हे वरती आपण पाहिलं होतं. अच्छा, हा, सामान्यतः कायिक पेशीमध्ये गुणसूत्रांच्या जोड्या असतात. कायिक म्हणजे सोमॅटिक सेल. सोमॅटिक म्हणजे साध्या शरीरातल्या ज्या पेशी आहेत त्याच्यामध्ये गुणसूत्रांच्या जोड्या असतात. या जोडीतील गुणसूत्रे आकार आणि रचनेने सारखी असल्यास त्यांना समजातीय गुणसूत्रे असे म्हणतात. तर आकार आणि रचनेची सारखी नसल्यास त्याला विजातीय गुणसूत्र म्हणतात. लैंगिक प्रजनन करणाऱ्या सजीवांमध्ये गुणसूत्रांची एक जोडी अन्य जोड्यांपेक्षा नेहमी वेगळी असते. या जोडीतील गुणसूत्रांना लिंग गुणसूत्रे किंवा अन्य गुणसूत्रांना अलिंगी गुणसूत्रे असे म्हणतात. 2 प्रकारच्या पेशी आपल्या शरीरामध्ये असतात. त्या पेशींमध्ये सुद्धा जे काही क्रोमोझोम्स असतात, सगळेच्या सगळे 46 क्रोमोझोम जर तुम्ही बघितले त्याच्यात 23 आपण इथं लिहून घेऊया. 23 जोड्या असतात. त्यातल्या 22 ज्या असतात त्या सोमॅटिक म्हणजे कायिक पेशी. कायिक म्हणजे नॉर्मल पेशी. एक जी असते तिसरी, ती असते सेक्स क्रोमोझोम्सची जोडी. आता ज्या मुली असतात त्यांच्यामध्ये असतो एक्स आणि एक्स क्रोमोझोम, आणि जी मुलं असतात त्यांच्यामध्ये असतो एक्स आणि वाय क्रोमोझोम. आता हे काय आहे? आता हे असं आहे, एक्स आणि एक्स म्हणजे कुठून आले एक्स आणि एक्स? बघा आता मी तुम्हाला सांगते. ही मुलगी आहे, समजा ही आहे मी किंवा कोणी, एनी गर्ल, तिचं नाव आहे, आपण तिचं नाव घेऊया पी. पी नावाची एक मुलगी आहे. तिच्याकडे हा एक्स कुठून आला? तिच्या आईकडून आला. आणि हा एक्स कुठून आला? तिच्या बाबांकडून आला. पण तिच्या आईमध्ये पण एक्स आणि एक्स होते आणि बाबांमध्ये एक्स आणि वाय हे क्रोमोझोम होते. आता मजा बघा, हा एक्स तिच्या आईकडे कुठून आला? एक तिच्या आईकडून आला आणि एक तिच्या बाबांकडून आला. समजलं का? हे असं चालू राहतं. ह्याच्यामध्ये बाबांमध्ये एक्स कुठून आला? आईकडून आला. आणि वाय कुठून आला? त्यांच्या बाबांकडून आला. वाय क्रोमोझोम हे फक्त आणि फक्त मुलांमध्ये असतात. मुलांमध्ये वाय क्रोमोझोम हे फक्त मुलांमध्येच असतात. पण त्या वाय बरोबर अजून एक एक्स पण असतो जो आईकडून आलेला असतो. बाबांकडून मुलांकडे जो क्रोमोझोम येतो तो त्यांचा वाय क्रोमोझोम असतो आणि आईकडून त्या मुलाकडे जो क्रोमोझोम येतो तो एक्स क्रोमोझोम असतो. मुलींमध्ये आईकडून आणि बाबांकडून दोघांकडचे एक्स एक्स आलेले असतात. बरोबर? आता समजा हा एक्स क्रोमोझोम बाबांकडचा आणि हा एक्स क्रोमोझोम आईकडचा आला तर काय होईल? एक्स एक्स म्हणजे काय होणार आहे? ती मुलगी होणार आहे. म्हणजे आईच्या पोटातलं बाळ हे मुलगा आहे का मुलगी आहे हे आईवरती अवलंबून नाहीये. आईकडे दोन्ही एक्सच आहेत ना. आई कशी ठरवू शकते की मुलगा होणार आहे का मुलगी? आई तर फक्त मुलीला जन्म देऊ शकते. मुलाला जन्म देण्याचं काम बाबांच्या क्रोमोझोम मध्ये असतं. सो आपल्या समाजामध्ये एक फार मोठा गैरसमज आहे, तिला फार मुली होतात. असं ऐकलं असेल तुम्ही कधी? जुन्या काळातल्या पिक्चर मध्ये असं व्हायचं, तिच्या हातातच नाही येते.
कारण तुझ्या नवऱ्याच्या पण हातात नाही येते, हे निसर्गतः होतं. आपण नाही ठरवू शकत एक्स क्रोमोझोम जाणार आहे का वाय क्रोमोझोम जाणार आहे. आपल्याला काय लॅब मध्ये बनवलंय का इकडचा एक्स घेतला इकडचा वाय घेतला, हे निसर्गतः होत असतं. आणि म्हणूनच तर ते आपल्या हातात नाहीये, म्हणून तर तो एवढा मोठा सस्पेन्स आहे. कळलं का? म्हणजेच हे एक्स एक्स आणि एक्स वाय हे आहेत गर्लचे आणि हे आहेत बॉयचे. यांना म्हणतात सेक्स क्रोमोझोम्स. म्हणजेच काय आहेत ते लिंग गुणसूत्र. हे बाकीच्या 22 पेक्षा वेगळे आहेत, कारण हे दोघं सेम सेम असतात. हे वेगळे आहेत. एक्स लांब आहे आणि वाय थोडासा असा आखूड आहे. हे सगळं आपल्याला नंतर येणार आहे. आज आपण जे काही बोललो ते तुम्हाला समजलं का? हा खूप टॉपिक आहे. सहसा एका फटक्यामध्ये एका लेक्चरमध्ये नाही समजणार. भरपूर गोष्टी एकमेकांना जोडलेल्या असतात आणि त्या तशाच आपण करू आणि एक एक गोष्ट समजून घेऊ. आज आपण इकडे थांबूया. DNA ची पूर्ण जी रचना आहे ती आपण पुढच्या वेळेला बघू. दॅट इज व्हेरी इंटरेस्टिंग. दॅट वी विल डू नेक्स्ट टाइम. आजचा होमवर्क असा आहे की माणसांच्या क्रोमोझोम्सना जोडून, म्हणजे एकदम सिमिलर माणसाच्या क्रोमोझोम पेक्षा काय बरं म्हणतात सिमिलर टू ह्युमन क्रोमोझोम्स असे आणखी कोणाकोणाचे क्रोमोझोम्स आहेत हे शोधून काढा. दॅट इज युअर होमवर्क. ठीक आहे? टीचर कालचा परत सांगा. रिसर्च केला का? यस टीचर, मी माणसांमध्ये काल 46 क्रोमोझोम्स केला का? शाबाश. माणसांमध्ये 46 यस मॅम क्रोमोझोम्स केलं आहे. व्हेरी गुड. 23 पेअर्स ऑफ क्रोमोझोम्स आहेत. बरोबर. असे आणखीन कोणत्या कोणत्या अॅनिमल्स मध्ये असतात? माणसांना सिमिलर असे आणखीन कोणत्या अॅनिमल्स शोधून काढा. ठीक आहे? चला Yes, भेटूया पुढच्या वेळेला. बाय बाय. गुड नाईट. थँक्यू मुलांनो. teacher. बाय प्रेमा मॅम. थँक्यू संगीता मॅम. बाय. बाय टीचर, गुड नाईट.